नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण भूगोलाच्या पुस्तकातील एक प्रकरण उघडणार आहोत, पण जरा वेगळ्या पद्धतीनं. म्हणजे याला एक अभ्यास म्हणून नाही, तर एका मोठ्या रहस्याचा उलगडा म्हणून पाहूया. रहस्य आहे मोठमोठे कणखर डोंगर आणि खडक अखेर धुळीला कसे मिळतात. आपल्यासमोर जे स्रोत आहेत ती जणू या तपासाची फाईलच आहे. आणि आपलं मिशन आहे त्या अदृश्य शक्तींना ओळखणं, जे सतत पृथ्वीचा चेहरा मोहरा बदलत असतात. तर या तपासाची सुरुवात करूया एका मुख्य संकल्पनेपासून, जिचं नाव आहे विदारण. सोप्या भाषेत सांगायचं तर खडक जागेवरच फुटण्याची किंवा कमकुवत होण्याची प्रक्रिया. पण मला वाटतं हे इतकं सोपं नाहीये. म्हणजे हे खडक फोडण्याचे अनेक मार्ग असणार, बरोबर? नक्कीच. हे एकाच शक्तीचं काम नाहीये, ही एक टोलीच आहे म्हणा ना. या स्रोतांनुसार या टोळीत 3 मुख्य गट आहेत. पहिला आहे कायिक विदारण, म्हणजे थेट शारीरिक हल्ला. यात भौतिक शक्ती वापरून खडकांना तोडलं जातं. दुसरा आहे रासायनिक विदारण. हा एक छुपा मारेकरी आहे, जो हळूहळू रासायनिक प्रक्रिया करून खडकांना आतून पोखरतो. आणि तिसरा, जो सर्वात अनपेक्षित आहे, तो म्हणजे जैविक विदारण. जैविक विदारण म्हणजे यात वनस्पती आणि प्राणीच खडकांचे शत्रू बनतात. अगदी. शारीरिक हल्ला, कायिक विदारण, हे ऐकायलाच किती नाट्यमय वाटतंय. मला आठवतंय या प्रकरणात कांद्याचं एक उदाहरण दिलं आहे. मला ते नेहमीच मजेशीर वाटलं. खडकाचा आणि कांद्याचा काय संबंध असू शकतो? तो संबंध खूप महत्वाचा आहे. तो अपपर्णन नावाची प्रक्रिया समजावतो. विचार करा, दिवसा सूर्यप्रकाशात, विशेषतः वाळवंटी प्रदेशात खडक प्रचंड तापतात. हो, त्यांचा वरचा थर. बरोबर. त्यामुळे तो प्रसरण पावतो. आणि रात्री तापमान खाली गेल्यावर तोच थर आकुंचन पावतो. पण आतला भाग मात्र तितका तापत किंवा थंड होत नाही. अच्छा, म्हणजे बाहेरच्या आणि आतल्या थरात एक प्रकारची रस्सीखेच सुरू होते. बाहेरचा थर आतल्या भागाशी जुळवून घेऊ शकत नाहीये आणि अखेरीस तो कांद्याच्या पापुद्र्यासारखा सुट्टा होतो. कमाल आहे. म्हणजे हजारो वर्ष ऊन थंडीचा हा खेळ खडकाची अक्षरशः साल्टी काढत असतो. अगदी तसंच. पण हा फक्त तापमानाचा खेळ नाहीये. विचार करा, थंड प्रदेशात काय होत असेल. तिथे पाणी एक वेगळीच भूमिका बजावतं. अच्छा, म्हणजे जिथे पाणी खडकांच्या भेगांमध्ये जातं आणि गोठतं. अरे हो, मी विसरलोच होतो. काय होतं पाणी गोठल्यावर? पाणी गोठल्यावर प्रसरण पावतं. आपण फ्रीझरमध्ये पाण्याची बाटली पूर्ण भरून ठेवली तर ती फुटते. म्हणजे निसर्ग हेच काम एका विशाल खडकासोबत करतोय. अगदी बरोबर. हीच आहे दहिवर प्रक्रिया. भेगांमध्ये साचलेलं पाणी जेव्हा बर्फ बनतं तेव्हा ते आतून खडकावर प्रचंड दाब टाकतं. जणू काही आतून कोणीतरी एक अदृश्य हातोडा मारत आहे. हो. प्रत्येक हिवाळ्यात हा हातोडा पडत राहतो आणि हळूहळू मोठ्यातल्या मोठ्या खडकाही दुभंगतो. म्हणजे तापमान आणि पाणी हे 2 मुख्य घटक झाले. पण या फाईलमध्ये स्फटिकांची वाढ असाही एक उल्लेख आहे. हे काय प्रकरण आहे? ही एक समुद्रकाठची खास प्रक्रिया आहे. जिथे खडकाळ किनारा असतो तिथे लाटांचं खारं पाणी सतत खडकांवर आदळत असतं. हो. उन्हामुळे पाण्याची वाफ होते, पण त्यातले क्षार मागेच राहतात की नाही? बरोबर, मीठ मागे राहतं. तेच क्षार त्या खडकांच्या छिद्रांमध्ये साचतात आणि हळूहळू त्यांचे स्फटिक वाढू लागतात. हे वाढणारे स्फटिक जागा व्यापतात आणि खडकाच्या आत एक प्रकारचा ताण निर्माण करतात. ज्यामुळे खडकाला मधमाशीच्या पोळ्यासारखे लहान लहान छिद्र पडतात. वा, म्हणजे समुद्र किनाऱ्यावरचा तो सुंदर दिसणारा खडक आतून हळूहळू पोखरला जात असतो. पण यातला सर्वात विचित्र प्रकार मला दाबमुक्ती वाटतो. म्हणजे खडकावरचा दाब काढल्यावर तो फुटतो. हे तर उलटं वाटतंय ना? दाबामुळे वस्तू तुटायला हवी. तुमची शंका बरोबर आहे. हे थोडं अनपेक्षित वाटतं. पण विचार करा, जे खडक भूगर्भात खोलवर तयार होतात त्यांच्यावर वरच्या हजारो टन खडकांचा प्रचंड दाब असतो. जेव्हा खनन किंवा नदीच्या कार्यामुळे वरचा थर निघून जातो तेव्हा खालचा खडक मोकळा श्वास घेतो. त्याच्यावरचा दाब अचानक नाहीसा होतो. अगदी. आणि मग तो ताणमुक्त झाल्यामुळे प्रसरण पावतो. जशी दाबून ठेवलेली स्प्रिंग अचानक उडते. आणि ह्या प्रसरणामुळे त्याला तडे जातात. म्हणजे खडकांना स्वातंत्र्य मिळाल्यावरही ते तुटतात. हो. आणि कधीकधी तर वालुकाश्मासारख्या खडकांमध्ये फक्त पाणी मुरल्यानेही त्यांचे कण सुटे होतात. म्हणजे अख्खा खडक भुसभुशीत होतो. ठीक आहे. म्हणजे शारीरिक हल्ल्याचे प्रकार आपण पाहिले. फोडणे, पापुद्रे काढणे, आतून दाब देणे.
पण आता त्या छुपे मारेकरी गटाकडे वळला, रासायनिक विदारण. हे थेट डोळ्यानं दिसत नसेल, पण मला वाटतं हे जास्त धोकादायक असणार. नक्कीच, कारण हा हल्ला आण्विक स्तरावर होतो आणि यातला मुख्य सूत्रधार पुन्हा एकदा पाणीच आहे. म्हणूनच पाण्याला वैश्विक विद्रावक म्हणजे युनिव्हर्सल सॉल्व्हेंट म्हणतात. ते अनेक गोष्टी स्वतःमध्ये विरघळवून घेऊ शकतं. या स्रोतांमध्ये खिळे आणि खडूचे प्रयोग दिले आहेत. ओल्या कापडात ठेवलेले खिळे गंजतात आणि खडू पाण्यात विरघळतो. यातून काय स्पष्ट होतं? यातून 2 महत्वाच्या प्रक्रिया स्पष्ट होतात. पहिली आहे भस्मीकरण म्हणजेच ऑक्सिडेशन. ज्या खडकांमध्ये लोह खनिज असतं त्यांचा पाण्याशी संपर्क आला की लोहाची ऑक्सिजनसोबत रासायनिक प्रक्रिया होते. सोप्या भाषेत सांगायचं तर खडक गंजतो, म्हणून आपल्याला अनेक खडकांवर तो तपकिरी लाल रंगाचा थर दिसतो. तो म्हणजे खडकाचा गंज. अगदी. आणि दुसरी प्रक्रिया म्हणजे कार्बनीकरण. हो, मला आठवतंय. यात कार्बन डायऑक्साईडची भूमिका आहे. पण वातावरणातला कार्बन डायऑक्साईड इतका कसा प्रभावी ठरू शकतो? कारण तो पावसाच्या पाण्यात मिसळतो. पावसाचं पाणी जमिनीवर येण्याआधी वातावरणातून प्रवास करतं, तेव्हा ते कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतं. यामुळे एक सौम्य कार्बोनिक आम्ल तयार होतं. आम्ल, ॲसिड. हो, पण ते खूप सौम्य असतं, घाबरण्यासारखं नाही. पण हजारो वर्ष जेव्हा हे आम्लयुक्त पाणी चुनखडीसारख्या खडकांवर पडतं तेव्हा ते त्याला हळूहळू विरघळवतं. म्हणजे जगभरातल्या चुनखडीच्या प्रदेशात ज्या मोठमोठ्या गुहा तयार झाल्या आहेत त्या याच सौम्य ॲसिड हल्ल्याचा परिणाम आहेत. अविश्वसनीय. साधा पाऊस एका डोंगराला आतून पोखरू शकतो. अगदी बरोबर. याशिवाय द्रवीकरण नावाची एक सरळ प्रक्रिया आहे, ज्यात खडकातले काही क्षार थेट पाण्यात विरघळतात आणि वाहून जातात. यामुळे मूळ खडक ठिसूळ आणि कमकुवत होतो. अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव दर्या हे याचं एक उत्तम उदाहरण आहे असं म्हणतात. हो, तिथे चुनखडी विरघळली आणि दुसरीकडे जाऊन पुन्हा साचली. यातून तिथे सुंदर स्तंभ तयार झाले आहेत. चला, तर मग आता तिसऱ्या गटाकडे जाऊया. जैविक विदारण. म्हणजे ह्यात गुन्हेगार सजीव आहेत. हे तर आपण रोजच्या आयुष्यात पाहतो. जुन्या किल्ल्यांच्या किंवा घरांच्या भिंतीतून वाढलेलं पिंपळाचं झाड. हो, हे जैविक विदारणाचं सर्वात स्पष्ट उदाहरण आहे. झाडांची मुळं पाणी आणि आधाराच्या शोधात खडकांच्या लहान भेगांमध्ये शिरतात आणि जशी ती मोठी आणि जाड होतात तशी ती भेगा रुंद करतात. त्यांच्यात प्रचंड ताकद असते. हो, इतकी ताकद असते की ते भल्या मोठ्या दगडालाही फोडू शकतात. म्हणजे झाड वरून जितकं सुंदर दिसतं तितकंच ते पायाखालचा दगड उद्ध्वस्त करत असतं. निसर्गाचा हा दुहेरी स्वभाव खरंच अचंबित करणार आहे. पण फक्त झाडच का? प्राणीही यात सामील आहेत का? हो, नक्कीच. उंदीर, घुशी, ससे यांसारखे प्राणी जमिनीत बिळं तयार करतात. त्यांना खनक प्राणी म्हणतात. अच्छा, खनक प्राणी. ते जमीन उकरताना लहान मोठ्या खडकांना कमकुवत करतात. मुंग्या वारूळ बनवण्यासाठी मातीचे कण इकडून तिकडे नेतात. हे सगळं खूप लहान प्रमाणात होत असलं तरी लाखो वर्षांच्या काळात त्याचा मोठा परिणाम दिसून येतो. आणि दगडफूल किंवा शेवाळ्यासारख्या लहान वनस्पती त्या काय करत असतील? त्या तर आणखी हुशार आहेत. त्या खडकांवर वाढताना विशिष्ट प्रकारची आम्ल तयार करतात, जी खडकाच्या पृष्ठभागावरची खनिजं अक्षरशः खाऊन टाकतात, म्हणजे विरघळवतात. त्यामुळे खडकाचा पृष्ठभाग हळूहळू कमकुवत होत जातो. म्हणजे आता आपल्याकडे तिन्ही गटांची माहिती आहे. काही जण शारीरिक बळाचा वापर करतात, काही रासायनिक हल्ला करतात, तर काही आतूनच पोखरतात. ह्या सगळ्यांमुळे खडकाचे तुकडे होतात, माती तयार होते. पण पुढे काय? हे सुटे झालेले पदार्थ तिथेच पडून राहतात का? नाही. इथे कथेमध्ये एका नवीन आणि सर्वात शक्तिशाली पात्राची एंट्री होते, गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण? हो, विदारणामुळे सुटे झालेले खडकाचे तुकडे, माती, दगडगोटे हे फक्त आणि फक्त गुरुत्वीय बलामुळे उताराच्या दिशेने खाली सरकू लागतात. या प्रक्रियेला विस्तृत झीज म्हणतात. यासाठी वारा किंवा पाण्याची गरज नाही, फक्त उतार आणि गुरुत्वाकर्षण पुरेसा आहे. आणि ही झीज सुद्धा वेगवेगळ्या वेगाने होत असणार, नाही का? बरोबर. तीव्र उतारावर, विशेषतः पावसाळ्यात, ही झीज खूप वेगाने आणि विध्वंसक रूपात होते, ज्याला आपण दरडी कोसळणे किंवा भूस्खलन म्हणतो. हो, ते तर आपण ऐकतो बातम्यांमध्ये. जेव्हा विदारण झालेल्या मातीत आणि खडकांच्या तुकड्यांमध्ये पावसाचं पाणी मुरतं, तेव्हा त्यांचं वजन प्रचंड वाढतं. गुरुत्वाकर्षण ते ओढून खाली आणतं आणि मग तो सगळा ढिगारा वेगाने खाली घसरतो.
पुणे जिल्ह्यातील माळीण गावात घडलेली दुर्घटना याचं एक भयानक उदाहरण आहे. तिथे हेच घडलं होतं. विदारणाने कमकुवत झालेला डोंगर आणि मुसळधार पाऊस. हो, पण ही झीज नेहमीच इतकी नाट्यमय नसते. कमी उताराच्या प्रदेशात ती अत्यंत संथ गतीने होते. इतकी संथ की आपल्याला कळतही नाही. याला माती सरकणे म्हणतात. माती सरकणे म्हणजे इंचाने खाली सरकते. अगदी अक्षरशः इंचाने. आणि मातलोट नावाची एक संकल्पना पण आहे. ती थोडी वेगळी वाटते. हो, ती बर्फाळ प्रदेशांच्या सीमेवर दिसते. तिथे उतारावरची माती गोठण्याच्या आणि वितळण्याच्या प्रक्रियेतून मंद गतीने खाली सरकते. यामुळे उताराला समांतर असे लहान लहान बांधांसारखे आकार तयार होतात. ही एक अतिशय विशिष्ट प्रक्रिया आहे. तर आजचा हा तपास खूपच रंजक होता. आपण पाहिलं की आपल्या पायाखालची जमीन किती अशांत आणि सतत बदलणारी आहे. विदारण ही फक्त तोडफोड करणारी प्रक्रिया नाही, तर ती पृथ्वीला सतत नवा आकार देणारी एक सर्जनशील शक्ती सुद्धा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. विदारण फक्त खडकांना त्यांच्या जागी तोडतं किंवा कमकुवत करतं. यात तुटलेल्या तुकड्यांना उचलून दुसरीकडे नेण्याचं काम वारा, नदी, हिमनदी हे घटक करतात. अच्छा, म्हणजे तो पुढचा टप्पा आहे. हो, त्या प्रक्रियेला खनन किंवा इरोजन म्हणतात. तो या रहस्याचा पुढचा अध्याय आहे. आजच्या या चर्चेतून एक विचार मनात येतोय. ज्या सुपीक मातीवर आपली शेती, आपलं अन्न आणि आपलं संपूर्ण अस्तित्व अवलंबून आहे, ती माती याच विदारणाच्या लाखो वर्षांच्या अथक प्रक्रियेतून तयार झाली आहे. मग खडकांच्या या तुटण्याला आपण विनाश म्हणावं की एका नव्या जीवनाची निर्मितीची सुरुवात, यावर विचार करायला हवा.